नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ऍक्टिव्ह फार्मर आणि माझ्या शेतीविषयक चॅनल मध्ये मी आपलं स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, सध्या कांदा उत्पादक शेतकरी लेट रांगड्या कांदा लागवड करण्यासाठी रोपवाटिका बनवत आहेत, तसेच नवीन उन्हाळ कांद्याच्या देखील कांदा रोपवाटिका बनवत आहेत। तर या कांदा रोपवाटिकेमध्ये सगळ्यात जास्त प्रादुर्भाव होऊन आपल्या कांदा रोपवाटिकेमध्ये कमीत कमी रोप तयार होतं किंवा त्यामध्ये रोप खराब होतं। तर तण नियंत्रण करताना आपण काय करायला पाहिजे जेणेकरून आपलं कमीत कमी बियाणामध्ये जास्तीत जास्त क्षेत्र लागवड होईल। तर शेतकरी मित्रांनो, याच बद्दल मी चर्चा करणार आहे, त्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। तर शेतकरी मित्रांनो, मी ज्या पद्धतीने केलंय तीच पद्धत मी तुम्हाला समजावतोय, कारण की ती पद्धत केल्यानंतर आज तुम्ही माझ्या पाठीमागे बघा की माझं पावसाळी लाल कांद्याचं जे रोपवाटिका आहे ते उत्तम प्रकारचे आहे आणि कोणत्याही प्रकारचे तण काढण्यासाठी शारीरिक कष्ट झालेले नाही। मग त्यासाठी मी काय केलं, तर शेतकरी मित्रांनो, जेव्हा कधी तुम्ही कांदा रोपवाटिकेमध्ये बियाणं पेरत असता, राळल्यानंतर आपण तिथे तणनाशकची फवारणी केली पाहिजे। तर कोणत्या तणनाशकची फवारणी केली पाहिजे, तर शेतकरी मित्रांनो, पेंडिमिथेलिन हा घटक असलेलं कोणतंही तणनाशक तुम्ही आपल्या कांदा रोपवाटिकेमध्ये फवारलं पाहिजे। ते बीजनाशक आहे, त्याच्यामुळे जे नवीन बीज रुजून जे तण उतरणार आहे ते अजिबात उतरणार नाही आणि आपल्याला निंदीचाही त्रास होणार नाही। पण शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये हे दोन पर्याय आहेत, एक म्हणजे पेंडिमिथेलिन, हेही वापरलं तरी चालेल, किंवा आपण नियमित जे गोल आणि टर्गा हे जे तणनाशकची जोडी वापरत असतो त्याचाही वापर आपण गोल 7 ml आणि टर्गा सुपर 10 ml अशा प्रकारे राहल्यानंतर जर फवारणी केली तर 100% तणावर नियंत्रण आपण मिळवू शकतो। यानंतर शेतकरी मित्रांनो, एखाद्याच्या क्षेत्रामध्ये जर अति तण असेल तरी त्यामधून काही उगवून येतं, तर अशा वेळेस तुम्ही 21 ते 25 दिवसाच्या दरम्यान पुन्हा गोल 7 ml आणि टर्गा सुपर 10 ml घेऊन एक फवारणी करायची आहे। जर अशा 2 फवारण्या तुम्ही तुमच्या कांदा रोपवाटिकेमध्ये केल्या तर 100% तुमची कांदा रोपवाटिका जी आहे ती तणमुक्त यायला मदत होईल। आता सुरुवातीलाच का तुम्ही तण नियंत्रण करायला पाहिजे, तर शेतकरी मित्रांनो, बऱ्याच वेळा काय होतं की शेतकऱ्याचं समाधान होत नाही, तो 10, 15, 20 ml पर्यंत गोल फवारतो आणि त्याच्यानंतर आपलं जे उतरलेलं कांदा रोप आहे ते माने पडतात, पाती खराब होतात। याच्यामुळे देखील आपल्या कांदा रोपवाटिकेमध्ये रोपांची संख्या कमी होते आणि आपलं कमीत कमी क्षेत्र लागवड होतं। तर शेतकरी मित्रांनो, जर एखाद्या शेतकऱ्याने सुरुवातीला तणनाशक फवारणी केली नसेल, नंतर 21 ते 25 दिवसाच्या दरम्यान जर केले असेल आणि मी म्हणतोय तसा जर पात खाली पडणे, सफेद होणे हा जर प्रॉब्लेम आला, तर तुम्हाला सह्याद्री बायोटेकचं जे एक्सेंट आणि बर ही जी जोडी आहे, ही जोडी देखील या दुष्परिणामातून आपली कांदा रोपवाटिका वाचवू शकते, हे मात्र तुम्ही लक्षात घ्या। शेतकरी मित्रांनो, मला आशा आहे की मी तुम्हाला दिलेली जी माहिती आहे ती नक्की तुम्हाला आवडली असेल। जर आवडली असेल आणि आज जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझा चॅनल नक्की सबस्क्राइब करून ठेवा आणि माझ्याबरोबर कांदा उत्पादन घेण्यासाठी तयार राहा। भेटूया पुन्हा, तोपर्यंत नमस्कार।